नमस्कार प्रिय रसिकांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण या बीटरूटपासून एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत। चला तर रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी इथे 2 छोटे बीटरूट घेतलेले आहे। त्याचा आपल्याला पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे। या अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बीटरूटचे पुढचे आणि मागचे भाग कापून घ्यायचे। आता आपल्याला याचं साल देखील काढून घ्यायचे। आता इथे पिलरच्या सहाय्याने हे बीटरूटचं साल काढून घ्यायचे। इथे आपले एका बीटरूटचं साल काढून झालेलं आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या बीटरूटचं देखील साल काढून घ्यायचे। आता इथे दुसऱ्या बीटरूटचं साल काढून देखील झालेलं आहे। आता आपल्याला एक किसणी घ्यायची आहे आणि या किसणीच्या सहाय्याने हे बीटरूट किसून घ्यायचे। आता हे बीटरूट जर तुम्ही जाड किसले तरी चालेल, कारण की नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीकच करून घ्यायचे। आता इथे बीटरूट किसून झालेले। रेसिपी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी बीटरूट, 1 वाटी दही, 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता हे जे 1 वाटी पोहे आहे त्याला आपल्याला धुवून 5 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे। तर मी हे पोहे एका चाळणीत टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। 5 मिनिटं पोहे भिजून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे भिजलेले पोहे टाकून घ्यायचे। आता इथे तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा उपयोग देखील करू शकतात, म्हणजे सर्व एकदमच वाटलं जाईल। आता त्यानंतर यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर हे बीटरूट आणि दही देखील टाकून द्यायचे। तर मी इथे सर्व साहित्य अर्धा घातलेलं आहे, कारण माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे। आता या सर्वाला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात की या वाटणचा कलर किती छान आलेला आहे। आता याप्रमाणेच सर्व वाटण वाटून घ्यायचं आहे। आता इथे आपण बीटरूटचे एकदम इन्स्टंट उत्तप्पा बनवत आहे। आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। बॅटर रेस्ट होईपर्यंत आपल्याला चटणी तयार करून घ्यायची। त्यासाठी मी इथे 3 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत। आता याचा आपल्याला मागचा भाग कट करून घ्यायचा आहे। मागचा भाग कट करून झाल्यानंतर याला आपल्याला मधोमध कापून घ्यायचे। आता अशाच प्रकारे हे दोन्ही टोमॅटो देखील कापून घ्यायचे। त्यानंतर गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवायची। कढाई ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचे। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हळूच हे टोमॅटो टाकून द्यायचे आणि त्यानंतर यामध्ये 8 ते 9 पाकळ्या लसूणच्या टाकून द्यायचे। तर या कढाईवरती एक झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे। टोमॅटो शिजतायत तोपर्यंत आपण चटणीसाठी लागणारे कांदा आणि कोथिंबीर कट करून घेऊया। आता इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे। कांदा कापून झाल्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। इथे कांदा आणि कोथिंबीर कापून झालेली आहे। 5 मिनिटं टोमॅटो कमी गॅसवरती शिजून झालेले। आता आपल्याला चिमट्याच्या सहाय्याने टोमॅटोचे साल काढून घ्यायचे। टोमॅटो व्यवस्थित शिजले की सालही पटकन निघतं। आता आपल्याला स्मॅशरच्या सहाय्याने हे टोमॅटो आणि लसूणला स्मॅश करून घ्यायचे।
हे व्यवस्थित स्मॅश करून झालेलं आहे. याला एका वाटीमध्ये काढून घेऊया. आपल्याला चटणी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये हे स्मॅश केलेलं टोमॅटो आणि लसूण टाकून द्यायचे. आता टोमॅटो आणि लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये हा कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून द्यायची. त्याचप्रमाणे ही बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून द्यायची. आता हे सर्व साहित्यांना मिक्स करून घ्यायचे. आता चटणीला तडका देण्यासाठी गॅस चालू करून त्यावरती एक पळी ठेवून द्यायची. पळीमध्ये आपल्याला 1 चम्मच तेल टाकून द्यायचे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे देखील टाकून द्यायचे. आता गॅस बंद करून आपल्याला या पळीमध्ये 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून द्यायची. आता हा तडका आपल्याला त्या चटणीमध्ये टाकून द्यायचा आहे. आता हे सर्व साहित्याला मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे आपली एकदम झणझणीत चटणी तयार आहे. बघू शकता आपल्या चटणीला किती छान कलर आलेला आहे. आता या चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. चटणी बघून 1 चपाती खाणारे लोक 2 चपाती खातील. तर आपलं बॅटर देखील तयार आहे. त्यामध्येही आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा गॅस चालू करून त्यावरती पळी ठेवायची आहे. त्या पळीमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. तर गॅस बंद करून आपल्याला या बॅटरला देखील तडका लावून द्यायचा आहे. तडक्यामध्ये तुम्ही लसूण व हिरवी मिरची देखील टाकू शकतात. त्याने अजून चव वाढते. त्यानंतर या बॅटरमध्ये अर्धा चम्मच सोडा टाकून द्यायचा आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर तुम्ही इथे सोड्याऐवजी इनोचा वापर देखील करू शकतात. आता गॅस चालू करून त्यावरती एक तवा ठेवून द्यायचा आहे. या बॅटरमध्ये बारीक किसलेला बीटरूट देखील टाकून द्यायचं आहे. आता या बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तवा गरम झालेला आहे. त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यावरती हे बॅटर टाकून छान पसरून घ्यायचं आहे. आता या उत्तप्प्यावरती थोडीशी तीळ टाकून घ्यायची आहे, जेणेकरून या उत्तप्प्याची चव अगदी छान येते. आता हा उत्तप्पा तयार आहे. ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सोबत तयार केलेली चटणी सोबत खाऊन घ्यायचे. हे खायला एकदम टेस्टी लागतात. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब